आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वाह वाह, हा जानू वाह, काय जादू आहे तुझ्या बोटांमध्ये। खरंच खूप खूप रिलॅक्स फील होत आहे। जानू, आज तू जे मागशील ना ते मी तुला द्यायला तयार आहे। खरंच जयंत? ऑफकोर्स जानू, सांग काय इच्छा आहे माझ्या स्वीट बायकोची। हा नवरा तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला हजर आहे। आपका हुकुम सर आंखों पर मैडम। बघा जयंत, तू विचारतोयस म्हणून सांगतेय। जयंत, तुला असं नाही वाटत का आपल्या दोघांमधलं नवरा बायकोचं नातं किंवा आपलं आयुष्य बॅलन्स करायला हवं? म्हणजे बघ ना, अजूनही कधी कधी तुला तुझे इमोशन्स, तुझा राग कंट्रोल करता येत नाही आणि कुठेतरी मी पण तुला समजून घ्यायला कमी पडते। यामुळे काय होतंय माहितीये का जयंत, आपल्या दोघांच्या नात्यामध्ये डिस्टर्बन्स येतो। पण तुला माहितीये का, हा डिस्टर्बन्स ना कमी होऊ शकतो। कसं काय? कपल काउन्सिलिंगने। मी काय म्हणते, आपण पण करायचं का कपल काउन्सिलिंग? हे काय बोलतेस तू जानू? आर यू आउट ऑफ युअर माइंड? मी 100% परफेक्ट आणि मेंटली फिट पर्सन आहे। तुला याबद्दल काही डाऊट आहे का? नाही जयंत, मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की गुड, यापुढे हा विषय माझ्यासमोर प्लीज काढू नकोस। जयंत, मला तुम्हाला माझ्या आयुष्यातलं एक मोठं सत्य सांगायचंय। सत्य? आता कसलं सत्य? खरं तर मी तुम्हाला हे आधीच सांगून टाकायला हवं होतं, पण नाही जमलं। कदाचित तुम्हाला हे सत्य कळावं म्हणूनच तुमच्यावर हा प्रसंग आला असेल आणि तुमची स्मृती गेली असावी। ऐका ना मॅडम, आधीच मला आठवत नाही हो काही। त्यात तुम्ही प्लीज असं कोड्यात नका बोलू। सांगा ना स्पष्ट काय ते। हो, आता ती वेळ आलीच आहे। सिद्धिराज, मी तुमच्याशी लग्न करून या घरात आले। माझं जरी तुमच्यावर प्रेम नसलं ना, तरी तुमचं माझ्यावर खूप प्रेम होतं आणि आता लग्न झालंच आहे म्हटल्यावर मी माझं बायकोचं कर्तव्य सुद्धा पार पाडत होते। पण आता तुम्हाला मी तुमची बायको आहे हेच आठवत नाहीये हो। आता आपल्या नात्यात काहीच उरलं नाहीये। आणि म्हणूनच मी तुम्हाला सगळं सत्य सांगावं असा निर्णय घेतला। सिद्धिराज, माझं दुसऱ्या एका व्यक्तीवर प्रेम आहे। काय? हो ना, कितीही धक्कादायक वाटलं ना तरी हेच सत्य आहे। कोण आहे ती व्यक्ती? आहेत एक, त्यांचं नाव आहे मिस्टर गाडे पाटील। अरे काय होऊन बसले? आता काय करू मी? हे बघा सिद्धिराज,
मी ठरवलं होतं आता आपलं लग्न झालंय तर गाडेपटलांबद्दल माझ्या मनात जे प्रेम आहे ना ते सगळं विसरून जायचं. अगदी मी मनाशी पक्क केलं होतं. पण आता नेमकी तुमची स्मृती गेलीये आणि आता जर का तुम्हाला मी तुमची बायको आहे हेच आठवत नसेल तर मग तुमची बायको बनून राहण्यात तरी काय अर्थ आहे? तुम्हाला कळतंय ना मी काय बोलतेय? काय झालं सिद्धिराज? बोला ना काहीतरी. सिद्धिराज, मी आता ठरवलंय मी पुन्हा एकदा माझ्या प्रेमाला चान्स देणार. मी माझं प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करणार. यार हे नाटक मी आपल्या दोघांचं नातं घट्ट व्हावं म्हणून करत होतो, पण हे तर माझ्याच अंगाशी आलंय. नाही 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 नाही, असं होऊन चालणार नाही. मी असं होऊच देणार नाही. काय झालं? बोला ना काहीतरी. कसं तरी होतंय. काय होतंय? अहो काय होतंय तुम्हाला? काय सहन नाही होतंय. डोकं दुखतंय. सिद्धिराज, तुम्ही अभिनय चांगलाच करता पण आता माझ्या समोर त्याचा काही उपयोग नाहीये. सिद्धिराज हे बघा, तुम्ही ना आता जरा खंबीर व्हा, सावरा स्वतःला. मी आहे ना तुमच्या बरोबर. मॅडम भावना मॅडम. हो एक तुम्ही भावना मॅडम. अरे अरे आठवण लागला. आठवतंय तो म्हणजे भावना श्रीनिवास दळवी. हो आता भावना सिद्धिराज गाडे पाटील. हो ना. अरे आठवतंय. सगळं आठवतंय म्हणजे मला और सगळी मेमरी रिस्टोर झाली आहे माझी. काय सांगताय? कमाल आहे. कमाल आहे. सिद्धिराज, तुमच्या या नाटकाचा पडदा जर का आत्ता पडला नसता ना तर माझंच नाटक उघडं पडलं असतं. लक्ष्मी निवास, लक्ष्मी